ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो. कधी कधी आयुष्यात फार मोठी घटना घडत नाही, पण एक छोटासा निर्णय, एक साधं संभाषण किंवा एखादी अचानक भेट संपूर्ण पुढचा प्रवास बदलून टाकते. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हालाही असं वाटत असेल मी काहीतरी बदलणार आहे, पण नेमकं काय हे समजत नाही, तर या आठवड्यातील ग्रह अगदी हाच संकेत देत आहे. काही राशींना नवीन संधी दिसतील, काहींना जुन्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि काहींना फक्त आपल्या शब्दांवर आणि निर्णयांवर थोडंसं अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून या आठवड्याचं राशी भविष्य फक्त भविष्य जाणून घेण्यासाठी नाही, तर ग्रह तुमच्या आयुष्यात कोणता अनुभव घडवू इच्छितात हे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. मेष. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटतंय का की मेहनत भरपूर होते, पण लोकांच्या अपेक्षा त्याहून जास्त वाढत आहे? जर असं वाटत असेल तर ते फक्त परिस्थितीमुळे नाही, या आठवड्यात मंगळाच्या बदललेल्या प्रभावामुळे तुमच्यावर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या एखाद्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष जाईल, पण इथेच एक छोटा इशारा आहे. वेग आणि घाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात संवादाशी संबंधित ग्रहस्थिती तुमच्याकडून शब्दांची जबाबदारी मागेल. म्हणून कोणी चुकीचं बोललं म्हणून लगेच उत्तर देण्याऐवजी 2 क्षण थांबा. कदाचित वाद टाळणे हेच त्या क्षणी सर्वात मोठं यश असेल. आणि गंमत म्हणजे ज्या संधीसाठी तुम्ही इतके दिवस वाट पाहत होता तिची चाहूल याच आठवड्यात तुम्हाला लागू शकते. या आठवड्यात तुमची परीक्षा परिस्थितीची नाही आहे, तर तुमच्या संयमाची आहे. वृषभ. कधी कधी जी माणसं नेहमी आपल्याला सोबत असतात त्यांची किंमत आपल्याला उशिरा कळते. या आठवड्यात तुमच्यासाठी पण असाच एखादा क्षण येऊ शकतो. या आठवड्यात शुक्र कन्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे नात्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडा बदलू शकतो. आता फक्त गोड बोलणं तुम्हाला पुरेसं वाटणार नाही. विश्वास आणि कृती यांना अधिक महत्त्व मिळेल. आर्थिक बाबतीत सुद्धा खर्च करण्यापेक्षा योग्य नियोजन तुमच्या अधिक फायद्याचं ठरेल. घरात एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. घाबरू नका. कधी कधी जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतात, कारण त्यांना योग्य शेवट द्यायचा असतो. या आठवड्यात भावना जपा, पण निर्णय वास्तव पाहून घ्या. मिथुन. तुमच्या मनात एकाच वेळी 10 विचार सुरू असतात, पण या आठवड्यात त्यात आणखी वेग वाढू शकतो, कारण मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. ही ऊर्जा तुम्हाला पुढे नेणारी ठरू शकते आणि घाई करायला भाग पाडणारी सुद्धा. नवीन काम, नवीन भेट किंवा अचानक प्रवास यांची शक्यता वाढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेगवान निर्णय नेहमीच योग्य असतील असं नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात महत्त्वाची माहिती किंवा एखादा संदेश तुमचा विचार बदलू शकतो. या आठवड्यात धाडस करा, पण विचार न करता एकही पाऊल उचलू नका. कर्क. काही वेळा आपण बाहेरून शांत दिसतो, पण मनात अनेक प्रश्न सुरू असतात. जर सध्या तुमची अवस्था अशीच असेल तर तुम्ही एकटे नाहीत. या आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये बुध कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे अनेक अपूर्ण संवाद पुन्हा सुरू होऊ शकतात. कोणी तुमच्याशी संपर्क साधू शकतं किंवा तुम्हालाच मनातील एखादी गोष्ट बोलावीशी वाटू शकते. या आठवड्यात गैरसमज दूर करण्याची एक सुंदर संधी पण मिळू शकते. फक्त पहिलं वाक्य रागाने नाही, समजुतीने बोला. या आठवड्यात शब्द नातं तोडू पण शकतात आणि ते शब्द नातं जोडू पण शकतात. सिंह. कधी कधी आपल्याला वाटतं लोक आपल्याला समजून घेत नाही, पण कधी विचार केला आहे का की कदाचित आपणही त्यांना पूर्ण ऐकत नाही? या आठवड्यात असाच एखादा अनुभव तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. सूर्याच्या प्रभावामुळे तुमचं व्यक्तिमत्व नेहमीपेक्षा प्रभावी राहील.
पण प्रभाव आणि हट्ट यामध्ये एक बारीक रेष असते. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात तुमच्या मताला महत्त्व मिळेल, मात्र समोरच्यालाही पूर्ण बोलू द्या. कधी कधी नेतृत्व मोठ्या न बोलण्यात नसतं, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यात असतं. या आठवड्यात तुमची ताकद तुमच्या आवाजात नाही आहे, तर ती तुमच्या समजूतदारपणामध्ये आहे. कन्या, तुम्ही काम हातात घेतलं की ते शक्य तितकं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे लोक तुमच्यातील बदल लक्षात घेऊ लागतील. नात्यांमध्ये आर्थिक नियोजन आणि स्वतःबद्दलच्या विचारांमध्ये एक नवीन स्पष्टता येईल. जुन्या चुका पुन्हा आठवतील, पण यावेळी दुःख होणार नाही, तर त्यातून शिकण्याची संधी मिळेल. या आठवड्यात स्वतःला दोष देणं थांबवा, कारण तुम्ही आधीच खूप पुढे आला आहात. तूळ, तुमच्या आयुष्यात शांतता खूप महत्त्वाची आहे, म्हणूनच वाद आणि तणाव तुम्हाला सहज अस्वस्थ करतात. या आठवड्यात शुक्राच्या बदललेल्या ऊर्जेमुळं तुम्ही लोकांकडून शब्दांपेक्षा कृतीची अपेक्षा कराल. कोणीतरी दिलेलं वचन पूर्ण करेल किंवा कोणीतरी फक्त बोलत राहील आणि तिथेच तुम्हाला खरा फरक कळेल. घाईत कोणावरही पूर्ण विश्वास टाकू नका, पण प्रत्येकाचा संशय पण घेऊ नका. या आठवड्यात विश्वास शब्दांनी नाही, तर कृतीनं निर्माण होऊ शकतो. वृश्चिक, प्रत्येक वेळी जोर लावूनच आयुष्यात पुढे जाता येतं असं नसतं. कधी कधी 2 पावलं थांबणं हेच सर्वात मोठं शहाणपणाचं असतं. जर सध्या तुम्ही एखाद्या प्रश्नाचा निर्णय घेत असाल आणि पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पडत असेल, तर त्याकडे कमजोरी म्हणून पाहू नका. या आठवड्यात राहूच्या प्रभावामुळे काही अनपेक्षित घडामोडी तुमच्या नियोजनात लहान बदल घडवून आणू शकतात. मात्र प्रत्येक बदल वाईटच असतो असं नाही. कधी कधी ईश्वर आपल्याला दुसरा रस्ता दाखवत असतो. या आठवड्यात घटना बदलण्यापेक्षा दृष्टिकोन बदला, तर परिणाम पण बदलतील. धनु, तुम्ही मोठं चित्र पाहता, पण या आठवड्यात लहान तपशील दुर्लक्षित करू नका, कारण मोठ्या यशांमध्ये अनेकदा छोट्या गोष्टींचाही वाटा असतो. मंगळाच्या नवीन स्थितीमुळे भागीदारी, चर्चा आणि नवीन लोकांशी भेट यामध्ये गती मिळू शकते. एखादी संधी अचानक समोर येईल, पण होकार देण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी तयार आहे का? या आठवड्यात संधी मिळणं महत्त्वाचं आहे, पण योग्य संधी ओळखणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. मकर, तुमच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसते, तुम्ही शांतपणे काम करत राहता, पण मनात प्रश्नही असतात. माझ्या मेहनतीचं फळ मी कधी मिळणार? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर धीर सोडू नका. वक्री शनीचा प्रभाव अडथळे निर्माण करण्यासाठी नाही आहे, तर पाया मजबूत करण्यासाठी असतो. म्हणूनच या आठवड्यात घाईघाईत मोठे निर्णय घेऊ नका. जे सुरू आहे ते अधिक मजबूत करा. या आठवड्यात वेळ तुमची परीक्षा घेत आहे, कारण उद्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवायची आहे. कुंभ, कधी कधी आयुष्य आपल्याला नवीन दार दाखवतो, पण आपण जुन्याच दारासमोर उभे राहतो. जर सध्या तुमच्यासमोर 2 मार्ग असतील, तर या आठवड्यात मनापेक्षा निरीक्षणावर जास्त विश्वास ठेवा. राहूच्या बदलत्या प्रभावामुळे काही नवीन ओळखी, नवीन कल्पना किंवा नवीन संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते, म्हणून कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आधी समजून घ्या, मग स्वीकारा. या आठवड्यात नवीन सुरुवात तुमच्या दारातील. दार उघडायचं का नाही हा निर्णय तुमचा असेल. मीन, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत असेल, मी योग्य दिशेने चाललो आहे ना? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर स्वतःवर शंका घेऊ नका. या आठवड्यात गुरुचा प्रभाव तुमच्या विचारांना अधिक स्पष्टता देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत गोंधळलेल्या वाटत होत्या, त्यांचा अर्थ हळूहळू समजायला लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर नेहमी एकदम मिळत नाही. कधी कधी उत्तर मिळण्यापूर्वी विश्वास टिकवावा लागतो. या आठवड्यात ग्रह तुमच्यासाठी नाही, तर कुणासाठी मार्ग उजळत आहेत. ज्या मार्गावर चालत राहणं मात्र तुमच्या हातात आहे. मित्रांनो, प्रत्येक आठवडा फक्त 7 दिवसांचा नसतो, तो 7 संधींचा पण असतो. या आठवड्यात काहींसाठी नवीन सुरुवात असेल, काहींसाठी जुन्या गोष्टी पूर्ण करण्याची वेळ असेल आणि काहींसाठी स्वतःला नव्यानं समजून घेण्याचा प्रवास असेल. लक्षात ठेवा, ग्रह परिस्थिती निर्माण करतात, पण त्या परिस्थितीत कसा निर्णय घ्यायचा हे नेहमी आपल्या हातात असतं. तुमच्यासाठी या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश, घाई करू नका. योग्य संधी ओळखायला उशीर पण करू नका.
पुन्हा भेटू अशाच एखाद्या नव्या ग्रह संकेतासह. ग्रहांचे संकेत, भविष्याचे चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.